नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नॉर्मल साडीपासून रेडी टू वेअर साडी म्हणजेच बेल्टवाली साडी कशा प्रकारे तयार करायची आहे। तर या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ बघितलेला होता। त्यामध्ये आपण जो बेल्ट तयार केलेला आहे साडीसाठी त्यामध्ये आपण इलास्टिक वापरलेले नाहीये। तर त्या साडीचा आपण जो व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही आपण चॅनल वरती जाऊन नक्की बघा। तर यासाठी लागणारे चला सुरुवात करूयात। यासाठी लागणारे माप पाहूयात। तर यासाठी जे लागणारे माप आहेत ते पूर्ण उंची आहे 41 इंच, कमर घेराचं माप आहे 30 इंच आणि पदराचं जे माप आहे ते इथे मी अंगावरून घेतलेला आहे। नॉर्मली आपण 85 ते 90 इंचापर्यंत पदर हा घेऊ शकतो। तर चला सुरुवात करूयात। तर इथे मी ही काठाची साडी घेतलेली आहे। साडी शिवताना साडी आपण कुठेही कापणार नाही आहोत। तर इथे मी साडी अंथरली आहे। तर सगळ्यात अगोदर इथे आपण नेहमी पूर्ण उंचीचं माप अगोदर टाकत असतो। तर नॉर्मल ती साडी शिवताना अगोदर आपण कमर घेराचं माप टाकतोय। तर सगळ्यात अगोदर इथे आपण माप टाकतोय कमर घेराचं। तर कमर घेरा आहे इथे 30 इंच। तर 30 इंच मध्ये आपण 10 इंच ॲड करतोय। नॉर्मली आपण इथे 10 इंच ऐवजी कमर घेराचा चौथा भाग सुद्धा इथे ॲड करू शकतो। जर कमर घेराचं माप हे कमी असेल तर इथे आपण कमर घेराचा चौथा भाग सुद्धा इथे ॲड करू शकतो। तर कमर घेरा आहे 30 इंच प्लस 10 इंच, इथे 40 इंचाचे मी मार्किंग करून घेतले। त्यानंतर पुढे आपण टाकतोय पदराचं मार्किंग। तर पदराचं माप जे आहे इथे मी 90 इंच ठेवलाय। तर 90 इंच हे माप मी अंगावरून घेतलेलं आहे। शक्यतो जर अंगावरून माप घेतलेले नसेल आणि हाईट जास्त असेल आणि तब्येतही जास्त असेल तर तुम्ही इथे पदराचं जे माप आहे ते 90 इंच ठेवू शकता। जनरली पदराचं जे माप आहे ते 80, 85 ते 90 इंचापर्यंत असतं। तर पदराचं जे माप आहे अंगावरती कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर नक्की बघा, जे आपल्या बेल्टवाली साडी तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतीने माप घ्यायचे आहे त्याच्यासाठी तो व्हिडिओ सेपरेट तयार केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे, नक्की बघा। तर इथे मी 90 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपण जे कमर घेर प्लस 10 इंच हे माप टाकले त्या मापापासून आपल्याला जे पदराचं मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला सरळ मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत। तर मिऱ्या घालताना नेहमी आपण जे कमर घेर प्लस 10 इंचाचं जे माप टाकलेलं आहे त्याची रेषा आपली टोकाला आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्या इथे मिऱ्या घालायच्या आहेत। आणि जेव्हा आपली ती पदरची जी मार्किंग आहे ती जरी म्हणजे आतमध्ये आली नाही किंवा मिऱ्यांमध्ये आली नाही तर तेवढा भाग आपण इथे सोडून द्यायचा आहे। जेव्हा आपण मिऱ्या पिनअप करू तेव्हा आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो। तर आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपल्या साडीचा 3 पार्ट इथे तयार झालेला आहे। एक आहे नेस्ता भाग, नंतर मध्यभागी निऱ्या आलेल्या आहे सेपरेट आणि त्यानंतर पदराचा भाग। तर इथे आपल्याला हे 3 भाग दिसत आहेत। आता ह्या मिऱ्या आपण पिनने एकदा सेटअप करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण पूर्ण उंचीचा माप टाकतोय। तर पूर्ण उंची आहे इथे 41 इंच। मी 41 इंचावर उंचीवरती मार्किंग केले आणि त्यानंतर वरती आपला जेवढा कपडा उरतो तेवढा आपला मोजून घ्यायचा आहे आणि सरळ प्रत्येक ठिकाणी तेवढाच कपडा आपला मोजून घ्यायचा आहे आणि पदराचे जे मार्किंग पर्यंत आपण मिऱ्या घातलेल्या आहे तिथपर्यंत ही लाईन सरळ मारून घ्यायची आहे माप घेऊन। अगर सिल्कची साडी असेल किंवा नेटची साडी असेल तर तुम्हाला हे जे माप आहे पूर्ण उंचीचं ते खालच्या बाजूने पूर्णपणे घ्यायचं आहे, कारण सिल्कची साडी किंवा नेटची साडी असेल तर त्याला लेस वगैरे असते, तर त्यामुळे ह्या उंचीमध्ये थोडाफार फरक पडलेला असतो। त्यामुळे नंतर मिऱ्या शिवल्यानंतर त्या पुढे झुकल्या जातात। तर इथे बेल्टसाठी मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे। तुम्ही इथे दुसरा कोणताही कपडा इथे वापरू शकता। तर हा जो कपडा आहे मी इथे कमर घेर प्लस 10 इंच आणि प्लस 2 इंच
म्हणजेच 42 इंच, कमर घेर आहे 30 इंच प्लस 10 इंच 40 इंच आणि आपण दोन्ही बाजूने त्याला मुडपणार आहोत 1-1 इंचासाठी. त्यासाठी मी इथे 42 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे आणि त्यासोबतच बॉटमची पट्टी घेतलेली आहे. तर इथे बॉटमची पट्टीचं जे माप आहे ते आपण कमर घेर प्लस 1 इंच किंवा 2 इंच एवढंच घेणार आहोत, कारण त्याला मध्यभागी आपण इलास्टिक यूज करणार आहोत. तर इथे मी कमर घेर प्लस 2 इंच एवढी बॉटम पट्टी घेतली आहे आणि प्लस 6 इंच एवढं इलास्टिक घेतलेलं आहे. आता कोणतंही माप असेल तर इथे आपण इलास्टिक जे आहे ते 5 ते 6 इंचापर्यंतच घ्यायचं आहे, तेवढं इनफ होतं. त्यानंतर आता आपण ही जी अस्तरची पट्टी आहे ती पट्टी आपण दोन्ही बाजूंनी मुडपून घेऊन त्याला शिलाई मारणार आहोत. यानंतर इलास्टिक आणि बॉटम याला मी अशा प्रकारे मध्यभागी शिलाई मारून जोडून घेतलेली आहे. इथे आपल्याला इलास्टिक आणि बॉटमची पट्टी जी आहे ती इथे 4-5 शिलाई मारून इथे आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आणि इथे आपला फ्लेक्झिबल बेल्ट तयार होईल. यानंतर आता आपण जी बॉटमची पट्टी आहे ती अस्तरला इथे जॉईंट करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला इलास्टिक ताणायचं नाही आहे, नॉर्मल आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम बॉटम जी अस्तरची पट्टी आहे त्याच्या कडेला आपली इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी इथे आता अगोदर ही शिलाई मारून घेते आहे. त्यानंतर ही जी बॉटमची पट्टी आहे ती आपल्याला अशाच प्रकारे सरळ घ्यायची आहे इलास्टिकपर्यंत आणि जिथे इलास्टिक सुरू होतं तिथपर्यंतच आपल्याला हे बॉटमच्या पट्टीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी मी अशाच प्रकारे इथे शिलाई मारून घेते आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जो बेल्ट आहे तो कशा प्रकारे तयार करायचा आहे. तर इथे मी बॉटमची जी पट्टी आहे ती अस्तरच्या एकदम कडेला जोडून घेतलेली आहे. 1 इंच आपण अगोदरच त्याला मुडपलेला आहे. त्यानंतर आपण बॉटमची पट्टी जॉईंट करतोय. आता जिथे इलास्टिक सुरू होते तिथे मी इथे 4-5 शिलाई मारून अगोदर त्या अस्तरची पट्टी आणि बॉटमची जी पट्टी आहे ती म्हणजे शिलाई मारून घेतलेली आहे. आणि यानंतर इथे हा जो भाग आहे आपला तो मोकळाच आहे, तुम्हाला दिसत आहे. तर जेव्हा आपण शिवणार आहोत तेव्हा ते ॲडजस्ट होऊन जातं. तर यानंतर आता आपण जो साडीचा भाग आहे, नेसता भाग, जो पिकोचा भाग असतो त्या बाजूने इथे आपल्याला हा बेल्ट अटॅच करायचा आहे. तर इथे मी साडीचा हा जो भाग आहे तो सरळ बाजू माझ्याकडे वरती आहे आणि जी बेल्टची बाजू आहे ती खालच्या बाजूने आहे. तर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही शिलाई मारताना जी बॉटमची पट्टी आहे त्याच्या एकदम कडेने आपल्याला ही शिलाई मारायची आहे. बॉटमच्या पट्टीवर इथे आपल्याला शिलाई मारायची नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी बॉटमची जी पट्टी आहे ती एका हाताने बाजूला धरलेली आहे आणि जी आपण मार्किंग केलेलं आहे साडीवरती त्या मार्किंगवरती आपण जी अस्तरच्या अगोदर दुमडून शिलाई मारलेली आहे ती शिलाई आणि साडीचं मार्किंग हे एकावर एक ठेवून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे मी मिऱ्यांपर्यंत ही शिलाई अशाच प्रकारे मारून घेतलेली आहे. आता ही शिलाई आपल्याला मिऱ्यांपर्यंत घालायची आहे आणि आता जे मार्किंग आपलं आहे पदराचं मार्किंग ते मार्किंग आपल्याला जी इथं पूर्ण उंचीची आपली मार्किंग आहे त्या मार्किंगच्या खाली आपल्याला हे जे मार्किंग आहे ते ठेवायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा साडी नेसणार आहोत तिथून आपला पदर स्टार्ट होतो. तर जर साडीचा जो भाग आहे उरलेला भाग मिऱ्यांच्या नंतर तो जर जास्त असेल तर इझिली तो तिरका होऊन त्यामध्ये सहज ॲडजस्ट होतो. तर इथे मी दाखवले कशा प्रकारे आपल्याला तिथे तो अटॅच करायचा आहे. तर अशा पद्धतीने मिऱ्यांपासून तिरकी घडी आपल्याला मारायची आहे आणि तो भाग आपल्याला तिथे जॉईंट करायचा आहे. यानंतर आता ही जी पट्टी आपण इथे जॉईंट केलेली आहे त्या पट्टीवरती मी दाबटीप मारून घेणार आहे.
म्हणजे आपण जेव्हा बेल्ट तयार करतो तेव्हा ती पट्टी जी आहे ती फुगून वरच्या बाजूने दिसत नाही. आणि आपल्या बेल्टला जी फिनिशिंग आहे तीही खूप सुंदर प्रकारे येते. ही शिलाई मारून झाल्यानंतर तिथल्या ज्या पिना आपण लावलेल्या होत्या त्या पिना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण बेल्टला इथे दाबटीप मारून घेतली आहे. यानंतर आता तुम्ही पाहू शकता हा जो बेल्ट आहे तो वरच्या बाजूने फोल्ड झालेला आहे. आता हा जो फोल्ड झालेला बेल्ट आहे तो तसाच आपल्याला साडीचा जो उरलेला भाग आहे त्या भागासहित आपल्याला पूर्णपणे खालच्या बाजूने दुमडायचा आहे. बॉटमची जी पट्टी आहे ती आपली तशीच मोकळी आहे. आता जेव्हा आपण इथे बेल्ट अटॅच करणार आहोत तेव्हा जो बॉटमचा भाग आहे, बॉटमची पट्टी, ती आपल्याला बेल्टच्या आणि साडीच्या आतमध्ये घालायची आहे आणि त्याच्या कडेने पुन्हा शिलाई घालायची आहे. जेव्हा आपण शिलाई मारतो तेव्हा ती बॉटमची पट्टी आपल्या हाताला बरोबर जाणवते. तर त्या प्रकारे आपल्याला ती शिलाई मारत चालायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी बॉटमची पट्टी आहे ती मी अशा प्रकारे आतमध्ये घातली आहे आणि त्याच्या कडेने शिलाई मारली आहे. अशा प्रकारे जर शिलाई मारली तर जी बॉटमची पट्टी आहे ती आतमध्ये सरळ राहते आणि आपल्या बेल्टला फिनिशिंग खूप छान दिसते. आता हा जो बेल्ट आहे तो आपण इथे बॉटम आतमध्ये घालून शिलाई मारतोय. आता शिलाई मारताना याच्या बॉटमच्या पट्टीच्या नंतर आपल्या इथे इलास्टिक चालू होणार आहे. तर इलास्टिक चालू होताना जे इलास्टिक आहे ते आपल्याला एका हाताने ओढून धरायचं आहे. त्याला आपल्याला दाबावं लागत नाही. ओढल्यानंतर ते बरोबर बॉटम पट्टीसारखंच सरळ होतं आणि बेल्टच्या आतमध्ये बरोबर जातं. त्याच्यावरती शिलाई येऊ द्यायची नाहीये फक्त. तर अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारतीये. तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे बेल्टला शिलाई मारत आहे. तर ही जी शिलाई आहे ती मी इथे मिऱ्यांपर्यंतच मारून घेत आहे. तर इथे इलास्टिक संपल्यानंतरही पुढे आपल्याला 1 इंचापर्यंत तशाच पद्धतीने खेचून शिलाई मारायची आहे. म्हणजे जो कपडा आहे तो इलास्टिकमध्ये जाणार नाही, म्हणजे जो ओढल्यासारखा होणार नाही तिथं. अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता जो बेल्ट आहे आपला इलास्टिकच्या ठिकाणी अशा प्रकारे फ्लेक्झिबल झालेला आहे. आता ही जी शिलाई आहे ती मी इथे मिऱ्यांच्या कडेला आल्यानंतर साडीचा जो भाग आहे इथे जाड आहे त्यामुळे इथून मी जी सुई आहे ती इथून मी वर खाली करून घेणार आणि बाहेर काढून घेणार आहे. जर नेटची किंवा सिल्कची साडी असेल तर इथे सहज मशीन चालते. पण काठाची वगैरे जर साडी असेल किंवा साडीचा कपडा जर जाड असेल तर इथे मशीन चालत नाही. तेव्हा तुम्हाला इथे जर साडीचा कपडा जाड असेल तर हा जो भाग आहे तो आपला साध्या सुईने म्हणजेच हात शिलाई करून इथे आपल्याला सिक्युअर करावा लागणार आहे. तर इथे आपलं मशीनवरती साडी जी आहे इथे तयार झालेली आहे. यानंतर आता आपण इथे अशा प्रकारचे हे जे हुक्स आहे जे आपण स्कर्टसाठी वापरतो किंवा जेंट्सच्या कपड्यांसाठी सुद्धा हे वापरले जातात ते हुक्स आपण इथे अटॅच करणार आहोत. तर हे जे हुक आहे हे आपण मिऱ्यांच्या वरती 6 ते 7 इंचाचं अंतर ठेवून हे हुक आपण लावून घेणार आहोत. तर हे हुक लावताना कशा पद्धतीने लावायचे हे मी इथे दाखवलेले आहे. या हुकची जी तोंड आहेत ती आतल्या बाजूने आहेत आणि आपली प्लेटची जे तोंड आहे इथे ते पदराच्या बाजूने असतात. आणि त्यानंतर जे आपलं नेस्ती बाजू आहे त्या बाजूने आपल्याला हे हुक्स लावून घ्यायचे आहे. पण इथे लक्षात ठेवायचं जेवढं अंतर आपण मिऱ्यांच्या ठिकाणी हुक लावताना ठेवलेलं आहे तेवढंच अंतर आपल्याला
नेसत्या बाजूनही ठेवायचं आहे। तर यानंतर इथे मी साडी घालून दाखवते। खूप सुंदर प्रकारे ही साडी बसते आणि घातल्यानंतर ही साडी शिवलेली आहे असं वाटत सुद्धा नाही। तर खूप छान, याच्या मिऱ्याही खूप छान येतात। याच प्रकारे या साडीसाठी जे लागणारे माप आहेत ती कशा प्रकारे घ्यायची याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी इथे तयार केलेला आहे, तोही नक्की बघा। आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा। सोबतच याविषयी काही शंका असतील तर नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।